Hello dear students, welcome in today's English video lecture. Students, since last few lectures we are discussing a history of English drama. In previous lecture we discussed the introduction to English drama, that is theatre. We have started Elizabethan and Restoration drama. So now today we are going to discuss the remaining part from that age. We are on page number 132. Closing of theatres by the Puritans in 1642 brought this greatest of all periods in the history of English drama to an end. Now students, we discussed that before 1642, 1640, the theatres were started closing. So what happened then? But let us discuss the word Puritans first. Puritans means or or relating to the Puritan, a member of a group of English Protestants of the late 16th and 17th century who regarded the reformation of the Church of England under Elizabeth as incomplete and sought to simplify and regulate forms of worship. Now students, Puritans are the people who supported the religion. चर्चमध्ये किंवा कुठल्याही धर्मामध्ये धर्माला पाठिंबा देणारे किंवा धार्मिक लोक प्युरिटन्स. तर हे जे काही थिएटर्स बंद झाले त्याच्यामध्ये प्युरिटन्सचा मोठा वाटा होता की 1942 पर्यंतचे बऱ्यापैकी थिएटर्स बंद झाले. पण त्यानंतर मात्र ह्या थिएटर बंद झाल्यामुळे इंग्लिश ड्रामाचा जवळपास शेवटच आला. बट आफ्टर दॅट with the civil wars, no theatre existed between 1642 to 1660. Between these few years, theatres were totally closed. No theatres existed. The next phase, which appeared after the Restoration, produced a very different kind of dramatic literature. But after 1660, 1660 नंतर मात्र ह्याच्यामध्ये बदल झाला. हिअर स्टुडंट्स दिस वर्ड नो रेस्टोरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिस्टोअर शब्द ऐकला असेल. रिस्टोअर मीन्स टू ब्रिंग बॅक विथ सम न्यू चेंज. एखाद्या गोष्टीचा उद्धार करणं, जीर्णोद्धार करणं, त्याला म्हणायचं रेस्टोरेशन. सो रेस्टोरेशन पिरियड चेंज्ड द लिटरेचर टोटली. या काळामध्ये नंतर मात्र 1660 नंतर मात्र ड्रामा किंवा लिटरेचरमध्ये खूप बदल झाले. कारण त्या काळामध्ये ड्रॅमॅटिस्ट्स लाईक चॅपमॅन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर अँड डेकर वेअर ॲट फोरफ्रंट. सम ड्रॅमॅटिस्ट्स लाईक चॅपमॅन, थॉमस, वेबस्टर अँड डेकर, all these people changed the phase of literature, the phase of drama. ह्यांनी ह्या 4-5 लोकांनी ड्रामा ह्या विश्वात एकदम बदल घडवून आणले, एकदम चेंज झाला. कारण ऑल दीज वेअर दी पोस्ट शेक्सपियरन ड्रामॅटिस्ट. कारण आधी शेक्सपियरचा काळ होऊन गेला, शेक्सपियरचे ड्रामाज झाले आणि त्यानंतर एकदमच थिएटरला उतरती कळा लागली ड्रामाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेस्टोरेशन पिरियडमध्ये all these writers, like here I have tried to show you the picture, George Chapman, John Webster and some other post Shakespearean dramatists, Thomas Middleton and Dekker. So all these people changed the face of drama, the situation of drama. Puritan role made it very difficult for dramatists to perform. As we discussed, no, Puritan age, हे जे काही 1660 पूर्वीचा काळ, 42 पासून ते 60 पर्यंतचा काळ प्युरिटन एज म्हटलंय त्याला. तर प्युरिटन रूल मेड इट व्हेरी डिफिकल्ट फॉर ड्रामॅटिस्ट टू परफॉर्म. देअर वॉज लिटल इन्स्पिरेशन अँड द परफॉर्मन्सेस वेर गिवन इन सिक्रेसी in taverns or private houses miles from town.
During this time period, known as the Commonwealth theatres were closed. धर्माला खूप जास्त महत्त्व आल्यामुळे हे सगळे प्युरिटन्स जे होते त्यांनी बऱ्यापैकी सगळे थिएटर्स बंद पाडले आणि त्यामुळे थिएटर्स नावाचा प्रकार पूर्ण बंद झाला. पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंज झाला आणि हा जो काळ आहे प्युरिटन एज त्यालाच कॉमनवेल्थ असं पण म्हटलं गेलं. थिएटर्स वेअर नाव टोटली क्लोज्ड. नाउ व्हॉट हॅपन देन? When Charles II came back with the restoration of 1660, the theatres were reopened. जसं प्युरिटन्सचा काळ हळूहळू कमी झाला तसं चार्ल्स सेकंड जो राजा होता तो जेव्हा पुन्हा आला तेव्हा त्याच्या काळात मात्र पुन्हा हे सगळे थिएटर्स हळूहळू ओपन व्हायला लागले. द रेस्टोरेशन कॉमेडी अचीव्ड इट्स पेक्युलियर एक्सलन्स. वी आर गोइंग टू डिस्कस द रेस्टोरेशन कॉमेडी म्हणजे काय आहे ते पाहणार आहोत आपण. सो रेस्टोरेशन कॉमेडी हा जो काही प्रकार आहे तो अत्युच्च स्थानी आला किंवा त्या प्रकाराला जास्त महत्त्व आलं. ड्रामा डेव्हलप्ड इनटू क्लास ड्रामा विथ अप्पर क्लास इथोज. सो ह्याच्यापूर्वी जे लिखाण केलं गेलं होतं ते सगळं धर्म किंवा समाजामधल्या बारीक सारीक गोष्टी, दुःख, यातना किंवा वागण्याच्या पद्धती अशा सगळ्यावरती होतं. बट नाव द रेस्टोरेशन कॉमेडी हा जो प्रकार आला 1660 नंतर ते मात्र लिखाण जे होतं ते ड्रामाज जे होते ते सगळे दे वेअर अबाउट अप्पर क्लास. समाजामधला जो रिच क्लास आहे, अप्पर क्लास आहे, उच्चवर्णीय, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या जीवनातल्या गोष्टी किंवा त्यांचं जीवन याबद्दलचा तो ड्रामा किंवा तो प्रकार. ड्रामा डेव्हलप्ड इनटू क्लास ड्रामा विथ अप्पर क्लास इथोस. It lasted beyond this period into the first decade of the 18th century. Now this age, restoration age, this kind of drama, restoration comedy हा प्रकार कधीपर्यंत चालला? जवळपास 18व्या शतकातल्या पहिल्या दशकापर्यंत, 1810 पर्यंत वगैरे ह्या सगळ्या प्रकारचे ड्रामाज लिहिले गेले किंवा ते परफॉर्म केले गेले. Comedy in the early 18th century declined into sentimentalism. Now try to understand this word sentimentalism. What is sentimentalism? तुम्हाला माहिती सेंटिमेंट्स आपल्या भावना. तर सेंटिमेंटॅलिझम प्रमोटेड बाय फिलिंग्स. आपल्या भावनांना प्रधान किंवा भावना प्रधान म्हणतो आपण त्याला, किंवा भावनिक भावनांना महत्त्व दिलं गेलं. तर असं डिक्लाइन इन टू सेंटिमेंटॅलिझम. तर हे जे काही रेस्टोरेशन कॉमेडी होत्या त्या 18व्या शतकाच्या सुरुवातीला मग हळूहळू कमी झाल्या आणि त्यांचा पुन्हा रूपांतर कशामध्ये झालं तर ते सेंटिमेंटॅलिझममध्ये झालं. भावनिक गोष्टींना जास्त महत्त्व आलं त्या ड्रामामध्ये. त्या ड्रामाचे विषय जे होते ते बऱ्यापैकी भावनिक अँगलचे असणारे होते. सो इट बिकेम कॉमेडी ऑफ मॅनर्स. आणि त्याचं नाव काय पडलं मग? कॉमेडी ऑफ मॅनर्स. सुरुवातीला ते काय होतं? कॉमेडी ऑफ रेस्टोरेशन कॉमेडी. आणि त्याचं रूपांतर होऊन पुन्हा मग जेव्हा बदल झाला तेव्हा त्याचं कॉमेडी ऑफ मॅनर्स. Now what is comedy of manners? Again we will discuss it. मग आता हे कॉमेडी ऑफ मॅनर्सच्या काळामध्ये काय झालं? जॉर्ज इथरेज वॉज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोनंट. एक्सपोनंट द पर्सन हू गेव इम्पॉर्टन्स, प्रमोटेड समथिंग, ज्या माणसाने खूप महत्त्व प्राप्त करून दिलं अशी व्यक्ती. सो इथरेज वॉज द पर्सन हू गेव इम्पॉर्टन्स टू कॉमेडी ऑफ मॅनर्स. From such depth, the drama was reduced by Oliver Goldsmith and Richard Sheridan. Again, two people, most important people from this age. We will discuss about these people also. Now let us discuss about again how the changes took place. काय झालं नक्की तर चार्ल्स सेकंड हा जो राजा होता तो पुन्हा जेव्हा आला राज्यावरती तेव्हा त्याच्यात तो एक्झाईल म्हणजे काय अज्ञातवासामध्ये किंवा त्याला तिथून बाहेर जावं लागलं होतं. पण अगेन 1660 मध्ये तेव्हा जो परत आला तेव्हा त्यानं पुन्हा थिएटर्सला इम्पॉर्टन्स दिलं. सो चार्ल्स सेकंड केम टू ॲडमायर द फ्रेंच एंटरटेनमेंट्स अँड थिएट्रिकल स्टाईल. अपॉन रिचिंग लंडन ही इश्यूड 2 patents to leading playwrights of the time and performances began once again. पुन्हा एकदा 1660 नंतर पुन्हा हे सगळे ड्रामास थिएटर सुरू झाले बिकॉज ऑफ चार्ल्स सेकंड. आपण जे म्हटलं ड्रामा रेस्टोरेशन पिरियड. सो ड्रामा इन रेस्टोरेशन पिरियड इट वॉज द थिएटर्स विच वेअर
closed in 1640 were opened during the restoration. म्हणून त्याला म्हटले रेस्टोरेशन, म्हणजे पुन्हा एकदा नव्यानं येणं, जीर्णोद्धार होणं, एखाद्या गोष्ट पुन्हा सुरू होणं, दॅट इज रेस्टोरेशन. Consequently, the plays were written for the play houses. It gave rise to the development of the comedy of manners, which portrayed the sophisticated life of the dominant class of society. आपण आत्ताच बघितलं की कॉमेडी ऑफ मॅनर, कॉमेडी ऑफ मॅनर हे काय आहे तर समाजामधले जे उच्चवर्णीय आहेत त्यांच्या आयुष्यातलं सोफिस्टिकेटेड लाईफ, अतिशय उच्चवर्णीय आयुष्य जे आहेत त्याबद्दलचे जे ड्रामा लिहिले गेले, ते दाखवणारे जे ड्रामा होते ते सगळे कॉमेडी ऑफ मॅनरमध्ये येतात. आता पुन्हा एकदा रेस्टोरेशन ड्रामा आणि त्याचे काय वैशिष्ट्य होती, आपण पुन्हा पुन्हा शब्द बघतोय की रेस्टोरेशन ड्रामा. सो व्हॉट वॉज ॲक्च्युली रेस्टोरेशन ड्रामा किंवा त्याचे व्हॉट वॉज देअर कॅरेक्टरिस्टिक्स. Restoration drama was far inferior, no superior, inferior, lower to Elizabethan drama. The early playwrights used powerful original characters in their work, whereas Restoration writers were happy with the portrayal of artificial type. इनिशियली सुरुवातीचं जे लिखाण झालं गेलं ते समाजामधलं जे रिअल लाईफ आहे त्याबद्दल लिहिलं गेलं, पण हे रेस्टोरेशन ड्रामा जे आहेत ते मात्र आर्टिफिशियल म्हणजे वास्तववादी जे नाही आहे अशा प्रकारचं आयुष्य त्याच्याबद्दल ड्रामा लिहिले गेले. द वर्क ऑफ प्लेराईट रिफ्लेक्टेड द स्मॉल सेक्शन ऑफ लाईफ विथ an age of perfection similar to that of the upper class living. So everything was depicted about the upper class, rich class, super luxurious class, एकदम उच्चवर्णीय लोकांचं जीवन ह्याच्याबद्दलचे ड्रामा लिहिले गेले. द आयडियल जेंटलमॅन, मग त्या ड्रामाजमधले कॅरेक्टर्स कसे होते तर द आयडियल जेंटलमॅन, द कॅरेक्टर focused in the restoration drama, that is the comedy of manner. In those dramas the central characters, they were very ideal. The ideal gentleman was well born, dressed well, witty, skilled in love making, was able to conduct several affairs simultaneously, and was always discreet and never fell in love. मग अतिशय जे समाजामध्ये कॉमन पीपल आहे, सोसायटी आहे, समाज आहे जो मध्यमवर्गीय किंवा त्या काळचा जो समाज आहे मध्यमवर्गीय, त्यात अशा प्रकारचे लोक नव्हते. मग त्या ड्रामाजमध्ये दाखवलेले लोक कसे होते तर अतिशय उच्चवर्णीय, खूप छान राहणारे, त्यांचं एक्सटर्नल अपीअरन्स, वागण्यामध्ये पण तसं सगळं उच्चवर्णीय. सो दॅट काइंड ऑफ कॅरेक्टर्स वेअर शोन. मग फिमेल कॅरेक्टर कसे होते, द फॅशनेबल यंग लेडी, दे वेअर शोन in restoration drama. Before going to discuss the word comedy of manner, what is actually comedy? The comedy, म्हणजे म्हणतो आपण नेहमी, what is comedy? Why was it created? Comedy is applied to the plays that end with happiness. First condition, all comedies ends with happiness. During restoration period, writers wrote comedies criticizing the society as people, particularly upper class, living without moral standards. So in restoration period आपण जे म्हणतोय तर ह्या काळामध्ये ज्या कॉमेडीज लिहिल्या गेल्या त्या सगळ्या कॉमेडी अप्पर क्लासमधले लोक, त्यांचं राहणीमान की जे खरं तर असेलही पण ते सामान्य लोकांना एकदम हास्यास्पद वाटेल. The restoration dramatists wrote works based on satirical observations of the social behavior. जे काही समाजामधलं लोकांचं वागणं आहे ते अतिशय उपहासात्मक रीतीनं मांडलं गेलं. रेस्टोरेशन कॉमेडीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज कॉमेडी ऑफ मॅनर, जे आपण म्हणतोय की रेस्टोरेशन कॉमेडी मीन्स कॉमेडी ऑफ मॅनर. व्हॉट वेअर द फीचर्स ऑफ कॉमेडी ऑफ मॅनर, किंवा त्या काळातलं ते रेस्टोरेशन पिरियडमधलं कॉमेडी म्हणतो आपण. व्हॉट वेअर द फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक, त्याची वैशिष्ट्य काय होती. इट वॉज रिटन इन प्रोज, ह्या सगळ्या लिहिल्या गेल्या त्या ॲक्च्युली प्रोजमध्ये लिहिल्या गेल्या. सुरुवातीला जे मिन्स्ट्रल्स होते ते अगदी सगळे इन द फॉर्म ऑफ पोएम होते, बट नाव द ड्रामा बिकेम अ प्रोज. इट हॅड द फंक्शन टू टीच पीपल गुड मॅनर्स, शोईंग वॉट वेअर बॅड बिहेवियर्स. हे सगळे जे ड्रामा लिहिले गेले कॉमेडी ऑफ मॅनरमधले ते
दाखवताना बॅड बिहेवियर दाखवलं की जेणेकरून लोकांना चांगलं काय आहे ह्याचं महत्त्व कळावं. इट वॉज ह्युमरस अँड फनी. इट वॉज व्हेरी फनी. इट वॉज रिटन युझिंग विट अँड प्ले वर्ड्स. अतिशय उच्च कोटीचे विनोद वापरून हे सगळे ड्रामा लिहिले गेले. सो ऑल दीज वेआर दी फीचर्स ऑफ रेस्टोरेशन ड्रामाज और कॉमेडी ऑफ मॅनर. ना फेमस रेस्टोरेशन कॉमेडीज त्या काळात कुठले गाजले गेले कॉमेडीज? आपण जे म्हटलो विल्यम. सो विल्यम विचर्लीज द कंट्री वाईफ, विल्यम कॉन्ग्रेव्स द वे ऑफ द वर्ल्ड, अँड जॉर्ज इथरेज द मॅन ऑफ द मोड. सो ऑल दीज आर दी फेमस रेस्टोरेशन कॉमेडीज. आपण अजून एक शब्द इथं बघितला आपल्या पॅरेग्राफमध्ये, दॅट इज सेंटिमेंटल कॉमेडी. सेंटिमेंटल कॉमेडी, व्हॉट इज सेंटिमेंटल कॉमेडी? त्याच्यानंतर आलेली कॉमेडी ऑफ मॅनर नंतर. तर सेंटिमेंटल कॉमेडी, इट इज अन 18th century ड्रॅमॅटिक जॉनर. इट इव्होक्स इमोशन्स लाईक पिटी, सॉरो अँड सिम्पथी. अगदी विरुद्ध, कॉमेडी ऑफ मॅनरच्या अगदी विरुद्ध, की आपल्या सगळ्या ज्या भावना आहेत, दुःख असेल, यातना असतील, दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती असेल, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये दिसणाऱ्या, ह्या सगळ्यांबद्दलची कॉमेडी. दिस कॉमेडी इज नियरर टू ट्रॅजेडी. आता हे सगळं दुःखाचं असल्यामुळे, सॉरोचं असल्यामुळे ऑब्व्हियसली दिस कॉमेडी इज नियरर टू ट्रॅजेडी. ट्रॅजेडी शोकांतिका, दुःखद. The purpose of the writer was to produce tears rather than laughter. It was popular among middle class audience. Obviously, it was very famous among the middle class. सामान्य लोकांचं दुःख मांडल्यामुळे, पण ते कॉमेडीच्या स्वरूपामध्ये मांडल्यामुळे हा जो प्रकार आहे सेंटिमेंटल कॉमेडी, हा सामान्य लोकांमध्ये मात्र अतिशय फेमस झाला. Now we are going to discuss about one important person from this age, that is Oliver Goldsmith. He was an Irish novelist, playwright and poet who is best known for his novel The Vicar of Wakefield. The Vicar of Wakefield, which was written in 1766. His pastoral poem The Deserted Village, 1770, and his plays The Good-Natured Man and She Stoops to Conquer, first performed in 1773. So all these are the famous dramas written by Oliver Goldsmith. We have reference of this person in our syllabus, our book. Here are some images. The Vicar of Wakefield and She Stoops to Conquer, Oliver Goldsmith. Now what after that? With Sheridan, something of the brilliance of Restoration dialogue written into comedy, but with more genial atmosphere. The characters were firmly presented with clarity, reminiscent of Johnson, but with no depth in Sheridan's world, no new interpretation of human nature. In this, he was nearer to Oscar Wilde than to Johnson. Now students, here let us know something about this slide. आफ्टर दॅट, म्हणजे हा जो काळ आहे 1810 किंवा त्यानंतरचा वगैरे, तर इथे जे ड्रामा लिहिले गेले, अगेन दे वेर कॉमेडीज, बट देअर फॉर्म वॉज क्वाईट चेंज्ड. ह्या काळातले जे रायटर्स आहेत, द कॅरेक्टर्स वेअर, हे सगळे ड्रामाज आहेत, त्याचे फीचर्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर्स, त्यातले जे पात्र होती, ती पात्र अतिशय क्लिअर किंवा व्यवस्थित दाखवली गेली होती. जसे की जॉन्सन किंवा शेरिडन यांचं जे ड्रामा होते तसे. हे सगळे ड्रामा जे आहेत ते आपण पूर्वी जे अभ्यासलं, जॉन्सन किंवा बेन जॉन्सनचे ड्रामा वगैरे, तर त्याची आठवण करून देणारे हे ड्रामा होते, पण शेरिडन इतके नव्हते. सो here is one informative slide for you. Richard Brinsley Sheridan is famed for his nimble and witty comedies of manners.
द मोस्ट फेमस ऑफ विच इज द स्कूल फॉर स्कॅन्डल. अतिशय नावाजलेला जो ड्रामा आहे द स्कूल फॉर स्कॅन्डल, which was written by Sheridan. So this was the example of comedy of manner. आपण जे म्हणतोय की उच्चवर्णीय लोकांचं जीवन कसं होतं हे दाखवणारे ड्रामाज कॉमेडी ऑफ मॅनर्स, त्याचा हा एक्झाम्पल आहे द स्कूल फॉर स्कॅन्डल. The Guardian's theatre critic Michael Billington placed Sheridan's work in the great tradition of English artificial comedy, written mainly by Irishmen and running from the Restoration to Oscar Wilde. Okay, let us go back to our course books matter. Here some slides for you, some images for you. The School for Scandal, जे म्हटलं आपण ड्रामा ते. The Rivals. Students, though some concepts are very important like restoration, like comedy of manner, sentimental comedy, हे प्रकार जर तुम्हाला कळलं तरी खूप आहे. आणि त्याचे काही एक्झाम्पल्स, आता आपण जे काही एक्झाम्पल्स पाहिले ते काही एक्झाम्पल्स हे तुम्ही लक्षात ठेवायचे, बिकॉज फॉर एक्झाम यू विल हॅव सम ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स फॉर दिस. And obviously, if possible, please go through the text again. Thank you very much.